तरी मी सांगत होते, मोठी माणसं सांगतात त्यात काहीतरी तथ्य असतं. उगाच कशाला आगीशी खेळायचं. हो, ही हल्लीची मुलं म्हणजे ना, त्यात आमची वेदा आडमुठी. काय बोलायचं आपण? नशीब म्हणायचं आणि द्यायचं सोडून. वेदा गरोदर होऊन नुकतेच 3 महिने झाले होते. त्यामुळे तिच्या सासूने आणि आईने सगळ्या नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना ही गोड बातमी सांगायला सुरुवात केली होती. तेव्हा वेदा आईला म्हणाली होती, एवढी आनंदाची बातमी इतक्या सावधपणे अंदाज घेत कशाला सांगायची? आपल्याला समजलं तेव्हाच सरळ सांगून टाकायचं की. तिची आई म्हणाली होती, अगं तसं नसतं. पहिले 3 महिने खूप महत्त्वाचे असतात. काहीही होऊ शकतं ना, म्हणून थोडं थांबायचं, सांभाळायचं जरा. कोणाच्या मनात काय असेल, त्याने काही झालं तर. काही काय? मनातल्या विचारांनी कधी ॲबॉर्शन? बास. वेदाला मध्येच तोडत तिची आई म्हणाली, आता हा शब्दही तोंडात ना काय मनातही आणायचा नाहीस तू पुढचे 6 महिने. नकारात्मक ऊर्जा असते असल्या शब्दांमध्ये, कळलं? कोणी सांगितलं तुला हे? आणि समजा 3 महिन्यात झालंच मिसकॅरेज, तर ज्या तोंडाने गोड बातमी सांगितली त्याच तोंडाने ही सॅड न्यूज सांगायची. झाला गर्भपात. पुन्हा तेच 3दा म्हणालीस तू. तुझं ना मला काही समजतच नाही. कशावरून कुठे जाशील? पुरे झालं आता. का का पुरे झालं? वेदा म्हणाली, बोल की आता. तुम्हा लोकांचं ना असंच असतं. वाद म्हटलं की पळत सुटता ढुंगणाला पाय लावून. आई, तूच तर म्हणतेस ना की नातेवाईक सुखदुःख वाटून घ्यायला असतात म्हणून. मग कशाला एवढी लपवा छपवी? ट्रान्सपरन्सी नको का? बरोबर आहे तुझं, पण माझं तर स्ट्रेट म्हणणं आहे, कशाला पिटायचे ढोल? मूल जन्माला घालणं हा त्या कपलचा प्रायव्हेट प्रश्न आहे. अगदी जवळच्या 4 लोकांना सांगितलं तरी पुरे आहे. आपली तर जंत्रीच असते, या सोम्याला त्या गोम्याला. बास झाला वितंडवाद. तुला नको असतील नातीगोती? आम्हाला हवी आहेत. आणि सांगितलं नाही की लोकांची मनं दुखावतात. तुला नाही कळायचं आत्ता, पण लवकरच कळेल आई झालीस की. विषय अजून पुढे वाढवायला नको म्हणून वेदाची आई सरळ स्वयंपाकघरात निघून गेली. तशी वेदा चरफडत म्हणाली, हे वाक्य तू कितीदा ऐकवणार आहेस मला? या वाक्याला काहीतरी अर्थ आहे का? आयुष्यात सारखं कळत राहतंच आपल्याला. आणि आई होणं एवढं कशाला डोक्यावर घ्यायचं? आणि नाती गोती म्हणतेस, पण तुझ्या ऑपरेशनच्या वेळेला शेजारच्या गोखले काकू आल्या ना डबा घेऊन. बेबी ताई कुठे गेली होती तेव्हा? जाऊ दे, तुम्ही सगळ्यांना कंडिशन्ड कठपुतळ्या आहात, कठपुतळ्या. तशी वेदा एक समजूतदार मुलगी असली तरी असा काही विषय निघाला की तिचा संयम सुटायचा. तिच्या बुद्धीच्या तलवारीला तर्कशक्ती आणि विश्लेषण करण्याची क्षमता यांची दुधार चढायची आणि त्याचा वापर करून ती अतार्किक आणि शेंडाबुडखा नसलेल्या गोष्टींवर सपासप तुटून पडायची. त्याशिवाय तिला राहवतच नसे. वेदा प्रखर बुद्धिवादी होण्यामागे अनेक लहान मोठी कारणं आहेत. त्यातली 2 महत्त्वाची ठसठशीत होती. पहिलं कारण वेदाच्या घरचं अतिश्रद्धाळू वातावरण, आणि दुसरं म्हणजे वयात येताना शाळेत झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिबिरात घेतलेला सहभाग. वेदाची आजी अत्यंत श्रद्धाळू आणि आस्तिक बाई होती. 400 स्क्वेअर फुटांच्या फ्लॅटमध्ये तिने मोठा देव्हारा बांधून घेतला होता. त्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती, टाक आदी भरगच्च गोष्टी होत्या. त्याच्या आजूबाजूच्या भिंतीवर साईबाबा, स्वामी समर्थ, बालाजी, गजानन महाराज आदींच्या तसबिरी वेगळ्याने होत्याच. त्यात या सगळ्या देवतांमध्ये कोणीतरी यंदा तीर्थयात्रेला गेला म्हणून बाण आणला, कोणी आणखी कुठे गेला म्हणून फोटो फ्रेम आणली, वगैरे वगैरे गोष्टींची भर पडायची. वेदाच्या घरी दरवर्षी मोठं नवरात्र असायचं. तेव्हा तिच्या आजीच्या अंगात यायचं. घागरी फुंकत फुंकत आजी नाचू लागायची आणि अचानक एका क्षणी ती ओरडू किंचाळू लागायची. तिचे केस अस्ताव्यस्त होऊन जायचे, कपाळ कुंकवानं भरलेलं असायचं, डोळे लाल बुंद होऊन जायचे. त्या दिवशी आजूबाजूचे ओळखीतले लोक तिला प्रश्न विचारायला यायचे आणि आजी त्यावर उत्तरं द्यायची, उपाय सांगायची. बरेचदा हे प्रश्न खाजगी स्वरूपाचे, म्हणजे आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न कधी होईल किंवा व्यवसायात वृद्धी कधी होईल अशा प्रकारचे असायचे. प्रश्न विचारल्यावर आजी आपल्या समोर ठेवलेल्या घागरीत डोकं खुपसायची आणि मग आईचा उदो उदो असं म्हणत
कुंकवानं त्या प्रश्नकर्त्याचा मळवट भरायची. खर्जातल्या आवाजात हळूहळू श्वास घेत अर्धमिटल्या डोळ्यांनी ती उत्तरं द्यायची. पुढचं वर्षभर उपासना कर, शनिवारी उपास करायला लाव मुलीला, जा, कल्याण होईल. बहुतेकदा पुढच्या वर्षभरात प्रश्नकर्त्याची इच्छा पूर्ण झालेली असायची आणि मग आजीचं म्हणजे देवी आईचं ऋण फेडायला प्रश्नकर्ता आजीची खणा नारळानं ओटी भरत असे, जेवायला बोलवत असे आणि भरपूर दक्षिणाही देत असे. आजीने आपली सून निवडतानाही ती आपल्यासारखीच आस्तिक असेल याची काळजी घेतली होती, जेणेकरून ती कायम आजीच्या हाताखाली राहील आणि ती सांगेल ते सगळं करेल आणि जमलंच तर आपली गादीही चालवेल. त्यामुळे लग्न झाल्यानंतर जेव्हा वेदाची आई सासरी आली तेव्हा घरातल्या कोणत्याच गोष्टीत काहीच बदल झाला नाही की सासू सुनांमध्ये बऱ्याचदा होणारा संघर्ष वा वादही झाला नाही. खरं तर असे संघर्ष चांगले असतात, त्यामुळे घर्षण होतं आणि वर्षानुवर्ष बसलेली घराची घडी जरा बदलते, पाणी वाहतं राहतं. पण वेदाच्या आईने तर आपल्या सासूबाईंपुढे आधीच देवी आई म्हणून गुडघे टेकले होते आणि आजी म्हणेल त्याला होकार द्यायचा असं ठरवलं होतं. दुधात साखर विरघळून जाते तसंच ती नव्या घरात निमूट होऊन गेली होती. एवढंच नाही तर पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या वेदाच्या सुशिक्षित घरात वेदाला जेव्हा पहिल्यांदा पाळी आली तेव्हा आजीच्या सांगण्यावरून आईने तिला 4 दिवस बाजूला बसवलं होतं. तुला कावळा शिवलाय, त्यामुळे तू स्वयंपाकघरात देवघरात यायचं नाही, कोणालाही स्पर्श करायचा नाही, असं आईनं वेदाला प्रेमानं समजावून सांगितलं होतं. वेदानं विचारलं, कावळा शिवला तर काय होतं? आई म्हणाली, कावळा खूप घाणेरडा असतो, उकिरड्यावरचं रस्त्यात पडलेलं काहीही खातो, तो शिवला की आपण अशुद्ध होतो, मग शुद्ध होण्यासाठी 4 दिवस लागतात, म्हणून बाजूला बसायचं. त्या 4 दिवसांनंतर वेदाला आईनं तेल शिकेकाई लावून आंघोळ घालून दिली होती. तेव्हा वेदानं आईला विचारलं होतं, आई, परवा तू म्हणालीस की आता तुला दर महिन्यातून एकदा बाजूला बसावं लागेल, पण त्यामुळे माझी शाळा बुडेल सारखी आणि मला नाही आवडत अभ्यास बुडवलेला. आई गोड शब्दात म्हणाली, तसं नाही बाळा, पण या 4 दिवसात आपल्याला जरा आरामाची गरज असते. आपल्या शरीरातली सगळी घाण वाहून जात असते. मी पण बसते की नाही असंच. पण आम्हाला तर आमच्या बाईंनी सांगितलंय की पाळी म्हणजे काही घाणबिण नसतं, उलट चांगलंच असतं. आपल्या शरीरामधल्या हॉर्मोन्समध्ये दर महिन्याला जे बदल घडतात त्यांचं हे दृश्यरूप. थोडं थांबून वेदानं आईला विचारलं, आई, आजीला तर मी कधीच बाजूला बसलेलं पाहिलं नाही आहे, असं का? ती देवी आई आहे ना म्हणून. म्हणजे देवी आई झालं तर बाजूला नाही बसावं लागत? मग मला पण व्हायचं आहे तसंच. मला शाळेत जायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि खेळायचं आहे. देवी आई व्हायला काय करावं लागतं ग? किती प्रश्न विचारतेस ग, असं म्हणून आईने वेदाचं डोकं खसाखसा पुसलं आणि मुद्दाम वेगळा विषय काढला. याच काळात वेदाच्या शाळेत 5 दिवसांचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक शिबिर झालं होतं. त्यात हुशार आणि चौकस असलेल्या वेदाने सहभाग घेतला होता. त्यात शेवटच्या दिवशी एका डॉक्टरने सगळ्या मुलींना पाळी येणं म्हणजे काय, त्यातली जैविकता, ती काय येते, गर्भाशय म्हणजे काय आदी सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या होत्या. तिने चित्रही दाखवली होती. तसंच एक व्याख्यान बुवाबाजी, अंगात येणं आणि त्यातून होणारी फसवणूक याबद्दलचंही होतं. या शिबिरामुळे तल्लख बुद्धीच्या वेदामधली कारणं शोधण्याची ठिणगी अजूनच पेटून उठली आणि नंतर तिची धगधगती ज्वाला झाली. त्या वर्षी तिनं आजीच्या अंगात येण्याचं नीट निरीक्षण केलं. तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की आजी प्रश्नकर्त्यांना जी उत्तरं देते ती कधीच ठोस नसतात. म्हणजे अमुक तारखेला नोकरी लागेल किंवा अमुक तारखेला आर्थिक फायदा होईल असं ती कधीच सांगत नाही. त्यात नेहमीच एक मोघमपणा, संदिग्धता असते. वेदाला नेहमी प्रश्न पडायचा की
असं असलं तरी लोक का बरं आजीकडे येत असावेत, तिच्या पाया पडत असावेत आणि प्रश्न विचारत असावेत? तेव्हा वेदाला शिबिरात कोणीतरी केलेल्या भाषणातले मुद्दे आठवले. सर्वसामान्य माणूस बरेचदा तर्काने जगत नाही, त्यामुळे तो फसवला जातो. तर्क नको असण्याचं एक कारण असंही असतं की विचार करून कारणांचा शोध घेण्याची ही प्रक्रिया सोपी नसते, त्रासदायक असते. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. सर्वसामान्य माणसाला कमी कष्टात जास्तीत जास्त सुखी व्हायचं असतं. वेदाला वाटलं त्यामुळेच आजीच्या बोलण्याने, उत्तर देण्याआधी घागरीत डोकं खुपसण्याने, एका फटकाऱ्यात मळवट भरण्यानं, लाल डोळ्यांनी आणि खर्जातल्या आवाजाने लोक भारावून जातात. ते एक प्रकारचं संमोहनच असतं. त्याही पलीकडे असते भीती, सगळं चांगलं होण्याची आस. या सगळ्यामुळे माणसाची मनं भुसभुशीत होतात आणि आजीसारख्यांना सहज अशी माती टोकरता येते. वेदानं ठरवलं, पुढच्या वर्षीच्या नवरात्रात आपण आजीला चॅलेंज करायचं, तिला खोडून काढायचं. आपण आपल्या घरापासूनच सुरुवात करायची. पण वेदाचा हा पण प्रत्यक्षात कधी उतरलाच नाही, कारण त्या वर्षी आजी झोपेत हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावली. त्यामुळे देवी आईंनी कसं सुखानं निर्वाण केलं असं सगळेजण बोलू लागले आणि ते वेदाच्या मनाला सारखं बोचत राहिलं. परिणामी तिनं आपली तर्कबुद्धी आणि विवेक आणखीनच कठोर केला. आयुष्यात जिथे जिथे अशा गोष्टी घडताना दिसतील तिथे तिथे बोलायचंच असा निश्चय केला. याचा तडाखा वेदाच्या आईलाही बसला. वेदा कॉलेजला जायला लागल्यावर अचानक तिचं वजन वाढू लागलं, केस गळू लागले, हातापायांवरचे केस दिसू लागले आणि थोडी मिशीही दिसू लागली. चेहऱ्यावर फोड आले. डॉक्टरांना दाखवलं, चाचण्या केल्या, त्यावर उपचारही केले, पण काही फार फरक पडत नव्हता. खरं तर हे सगळं होण्याआधी वेदाचे केस लांबसडक, सरळ आणि मऊ होते. त्यात तिच्या आईनं शिकेकाई लावून, धूप वगैरे देऊन खूप छान काळजी घेतली होती. त्यामुळे ते आणखीन चमकदार झाले होते. वेदाची त्वचा चांगली तुकतुकीत मुलायम होती आणि त्यावर दिसणारही नाही इतकी बारीक लव होती. अंगकाठी प्रमाणबद्ध होती. थोडक्यात काय, समाजात ज्या मुलींना सुंदर असं म्हटलं जातं त्यात वेदा फिट बसत होती. पण जेव्हा वेदाची त्वचा कोरडी होऊ लागली तेव्हा तिची आई म्हणाली, वाटलेलंच मला. सारखं सगळे म्हणायचे, किती सुंदर आहे वेदा, तिला ब्युटी कॉन्टेस्टमध्ये घाला, हे करा, ते करा. लोकांची नजर लागली माझ्या मुलीला. आई, काहीही काय बोलतेस? डॉक्टरांनी सांगितलं ना हा PCOS आहे म्हणून. लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहे हा. मला जरा व्यायाम, खाणं पिणं पाळावं लागेल. ते तू कर, पण माझं ऐक. एकदा माझ्यासोबत महाराजांकडे चल, ते सिद्ध पुरुष आहेत, यावर नक्की काहीतरी उपाय करतील. आई प्लीज, मी कोणाही भोंदू महाराजाकडे येणार नाही आहे. मी PCOS बद्दल वाचते सगळं, त्यानुसार मला योग्य वाटेल तेच मी करणार आहे. आई रडकुंडीला येऊन म्हणाली, नशीबच फुटकं माझं. एवढी सुंदर मुलगी, आणि सुंदर असणं हे सब्जेक्टिव्ह असतं. मी तेव्हाही सुंदर होते, आत्ताही आहे. तू स्वतःच आपण सुंदर होत असं म्हणून काय उपयोग? म्हणजे मी तुला लोकांसाठी सुंदर असायला हवं आहे का? कठीण आहे तुझं. आणि लोक काय, दोन्ही बाजूनी बोलतात. तुला तोंडावर सांगत असतील सुंदर आहे मुलगी, पण मागे म्हणत असतील खूपच गोरी आहे ने, आणि फिगर जरा जास्तच मेंटेन्ड आहे. आत्ताही बोलत असेल की किती तोरा होता मुलीच्या सौंदर्याचं, पहा काय झालं. अगं पण मुलीच्या जातीला लग्न बिग्न, पोरं बाळं अशा गोष्टी असतात ना. सगळं नीट वेळेवर व्हायला हवं. ते काही नाही, मी आता 16 सोमवारच करते. आई प्लीज बास कर. मी माझा पार्टनर शोधायला समर्थ आहे आणि नाहीच मिळाला तर एकटी राहायला येईल. तू असं काहीही करणार नाही आहेस, आणि तसं केलंस तर मी हे घर सोडून निघून जाईन कायमची, कळलं? असं म्हणून वेदा तिथून निघून गेली. नंतर वेदाच्या आईने 16 सोमवार केले नाहीत, पण वेदाचं सगळं चांगलं व्हावं यासाठी पांढरे बुधवार मात्र केले. अर्थात वेदाला हे न सांगता. वेदा 3 महिन्यांची गरोदर झाल्यावर आणि ही बातमी ऑफिशियली सांगितली गेल्यावर लगेचच चंद्रग्रहण होणार होतं.
ग्रहणाच्या 2 दिवस आधी नातेवाईकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जेव्हा चंद्रग्रहणात काय काय करू नये याबद्दलचे मेसेजेस खास वेदासाठी पोस्ट होऊ लागले, तेव्हा नेहमीप्रमाणे तिचा संयम सुटला. तिनं ग्रुपवर पोस्ट केलं, आय एम गोइंग टू प्रूव्ह इट नाव. ग्रहणात कामं केल्यानं काहीही होत नाही. मी कुकिंग करणार. लेट अस सी काय होतंय. यावर ग्रुपमध्ये कोणीच काही बोललं नाही. तर त्यातल्या काहींनी कृतीच केली. त्यांनी वेदाच्या सासूला आणि आईबाबांना फोन करून वेदाने टाकलेला मेसेज सांगितला. म्हणून मग त्या तिघांनी फोनवर एक कॉन्फरन्स घेऊन एक नामी शक्कल लढवली. घरातले सूर्या, नेलकटर असल्या गोष्टी लपवूनच ठेवायच्या असं ठरवलं. ग्रहणाच्या दिवशी सकाळी वेदाची सासू नेहमीपेक्षा जरा लवकर उठली आणि तिने सगळा अगदी संध्याकाळचा सुद्धा स्वयंपाक करून ठेवला. खरं तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची जबाबदारी वेदाकडे असायची. वेदानं विचारल्यावर ती हसत हसत म्हणाली, अगं काही नाही, आज सकाळी लवकर जाग आली म्हणून म्हटलं वेळ आहे तर करून टाकू संध्याकाळचंही. असंही संध्याकाळी तुला मळमळतं ना. बरं ठीक आहे, तुझी कॉफी पण तयार आहे हां, फक्त मायक्रोवेव्हमध्ये गरम करायची. मग ती पुढं म्हणाली, अगं आता थोड्या दिवसांनी तू माहेरी जाशील, मग मलाच करावं लागेल ना संध्याकाळचंही, म्हणून म्हटलं आत्तापासूनच सवय करून घ्यावी. आई एवढी स्पष्टीकरणं का देत आहेत असा विचार वेदानं करत आंघोळीसाठी पाणी सोडलं. मग ती बेडरूममध्ये गेली आणि कपाटात काहीतरी शोधू लागली. तिनं विचारलं, आई नेलकटर कुठे गेलं इथलं? सासू म्हणाली, नेलकटर ना माहीत नाही, असेल तिथेच. तिच्या हावभावावरून वेदाला काहीतरी गडबड असल्याचं समजलं. तिनं विचारलं, आई काय चाललंय? नेलकटर द्या मला, नखं कापायचे, ऑफिसला जायचे, उशीर होतोय. वेदा एक विनंती करते, आज हावडे घेशील का हो? काही काम आहे का? नाही, आज ग्रहण आहे ना, ते दुपारनंतर लागतंय, त्याच्या आत तू घरी आलेलं चांगलं. आई काय बोलताय तुम्ही? घराच्या काचाबिचा सगळं लावून घेणार आहात की काय? प्लीज मला नेलकटर द्या, उशीर होतोय. सासू थोडं दबकतच म्हणाली, पण उद्या नखं कापली तर नाही का चालणार? ग्रहणात कापलेलं चांगलं नाही ग. ओ गॉड, म्हणजे म्हणून तुम्ही सकाळी उठून सगळं केलं? वेदाला अपोकॅलिप्टो सिनेमा आठवला. त्यात आदिवासी ग्रहणाच्या दिवशी नरबळी देतात. ग्रहण लागायच्या आधीपासून एकेकाचा बळी द्यायला सुरुवात होते. ग्रहण लागतं, सगळीकडे अंधार पसरतो आणि सगळेजण घाबरतात. त्यांना वाटतं सूर्यदेव आपल्यावर कोपलाय, आता आपण मरून जाणार आहोत. मग त्यांचा पुजारी देवाला साकडं घालतो. आम्ही तुला बळी दिले आहेत, आता आम्हाला वाचव असं आवाहन करतो आणि काही मिनिटात ग्रहण सुटल्याने पुन्हा प्रकाश फाकतो. सगळेजण आनंदानं किंचाळतात. पुजारी जगाचा विनाश टळला असं घोषित करतो. आदिम काळापासून आपल्या मनात असलेली ही भीती आजही टेकसावी झालेल्या माणसाच्या मनात तशीच आहे. अजूनही आपण मोबाईल, लॅपटॉप वापरणारे आदिम प्राणीच आहोत असं वेदाला वाटलं. वेदा, आईच्या आवाजाने वेदाची तंद्री भंगली. आई म्हणाली, चल उठून तयार हो, डॉक्टरीनबाई आल्या, सोनोग्राफीला घेऊन जायला नर्स येते, चल उठ. असं म्हणून आई पुन्हा वेदाच्या सासूशी बोलू लागली. अर्धवट ग्लानीत असलेल्या वेदाला ऐकू आलं, तुम्हाला टेन्शन नको म्हणून मी काही बोलले नाही, मी चुगली करते असं वाटलं असतं. पण त्या दिवशी रात्री TV पाहता पाहता मला झोप लागली. तेव्हा वेदा हळूच गेली ना गच्चीवर ग्रहण पाहायला. बरं झालं मला जाग आली आणि मी लगेच वर गेले म्हणून, नाहीतर. तेवढ्यात वेदाच म्हणाले, शिट, पण दिसलंच नाही, काय ढगच होते नुसते. आई म्हणाली, अगं काय बाई आहेस का कोण तू? स्वतःचा जाऊ दे, पण पोटातल्या या गोळ्याचा तरी विचार करत जा आता. आई जगदंबे माफ कर ग, तूच होतीस म्हणून थोडक्यात निभावलं ग, असं म्हणत वेदाची आई डोळे मिटून काहीतरी पुटपुटू लागली. वेदा म्हणाली, आई, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि ते शोधलं की सापडतं. आज मला जे ब्लिडिंग झालंय ना, त्यामागेही काहीतरी कारण असणार बघ, कळेलच आता आपल्याला.
हाय, हाव आर यू वेदा? डॉक्टरने हसत हसत वेदाचं केबिनमध्ये स्वागत केलं. तिच्यासमोर नर्सने रिपोर्ट ठेवली. फाईन, सकाळपेक्षा खूपच बरं वाटतंय, वेदा म्हणाली. दॅट्स गुड. ब्लिडिंग झालं का परत? डॉक्टर्सने रिपोर्ट पाहत विचारलं. नाही झालं, अगदी फिकट स्पॉट्स होते, पण सकाळसारखं नाही झालं. ओके वेदा, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, बेबीही नीट आहे. सकाळी मी पाहिलं तेव्हाच हार्टबीट्स व्यवस्थित होते, पण तरी सोनोग्राफी करून आपण सगळं नीट आहे ना हे एकदा कन्फर्म करून घेतलं आहे. नथिंग टू वरी अबाउट इट. वाह, बरं झालं, आई जगदंबेनं ऐकलं माझं, वेदाची आई म्हणाली आणि सासूबाईंनी डोळे मिटून हात जोडले. डॉक्टर म्हणाल्या, काकू डोंट वरी, बाळाला काहीही झालेलं नाही आहे. पण डॉक्टर, हे ब्लीडिंग कशामुळे झालं, त्यामागचं कारण काय? असं म्हणून वेदानं तिच्या आईकडे आणि सासूकडे पाहिलं. तिला वाटलं आता कारण उघड होईल आणि आपण जिंकू. किंचित हसली. तिनं पुढं विचारलं. मी विचारते कारण ह्या दोघींना वाटतंय मी ग्रहण न पाळल्याने आणि ते पाहायला गेल्याने हे सगळं घडतंय. डॉक्टर हसत हसत म्हणाल्या, वेदा, आम्ही डॉक्टर्स नेहमी असं म्हणतो की मेडिकल सायन्सला आत्ता कुठे माणसाच्या शरीराचा इतकुसा भाग समजू लागला आहे. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. आम्ही याला थ्रेटन्ड मिसकॅरेज असं म्हणतो. डॉक्टर थांबली आणि पुढे जे म्हणाली ते ऐकून वेदा सुन्न झाली. सॉरी, मला तुमच्या कुणाच्याही श्रद्धा दुखवायच्या नाही आहेत, बट आय डोंट नो व्हाय दिस अकर्ड. वेदाला गरगरल्यासारखं झालं. चक्कर येईल असं वाटू लागलं. आजवर तिला जो आधार वाटत होता त्याचाही पाया पक्का नव्हता, तर शेवटी तीही एक श्रद्धाच. आय डोंट नो व्हाय दिस अकर्ड, तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, ही वाक्य तिच्या मनात वाजत राहिली. तिला सगळं धुसर दिसू लागलं आणि अचानक एक उजेडाची तिरीप आली. ती पुटपुटली. नाही, सगळ्याची कारणं सापडली नसली तरी आपण ती शोधत राहायला हवीतच. आपल्याला आज नाही पण उद्या समजतील, परवा समजतील. हीच तर आदिम मानवी आस आहे, शोध घ्यायची. तिनं आपल्या पोटावर हात ठेवला. एकाएकी तिला छान वाटलं आणि मग आणि त्याचा जन्म झाला. तो दिवसही फार काही विशेष नव्हता. त्या दिवशी नेहमीप्रमाणेच सूर्य उगवला होता आणि मावळला होता. चंद्रोदयही व्यवस्थित झाला होता आणि अंतराळातला तो दूरचा ग्रह प्लुटो तोही नित्य नियमाने परिवलन आणि परिभ्रमण करत होता. जगरहाटी नेहमीसारखी सुरू होती. शहरातला वाहतुकीचा खोळंबा नेहमीसारखाच होता. कचरा कुंड्यांप्रमाणे मॉल्स आणि इतर दुकानं ओसांडून वाहत होती. सेन्सेक्स निफ्टी चढत उतरत होती. राष्ट्रप्रमुखांचे परदेश दौरे, त्यांची भाषणं, ती ऐकून लोकांचे भरून आलेले ऊर आणि त्यानंतरचं फोटो सेशन इत्यादी गोष्टीही तशाच होत्या. आणि अजून एक गोष्ट तशीच होती, मांसाहार बंदी. आणि मांसाहाराच्या नुसत्या संशयावरून लोकांना मारून टाकणारे संस्कृती रक्षक. या रक्षकांचं आणि त्यांच्या सरकारचंही म्हणणं असं होतं, खरं तर आमच्या संस्कृतीत मांसाहार हा प्रकारच नाही मुळे. तो इथे आणला परकीयांनी, म्हणजे ब्रिटिशांनी. खरं तर प्राण्यांविषयी प्रेम असणारे हे रक्षक जेव्हा जिवंत माणसाला मारत होते तेव्हा त्यांची भूतदया कुठे जात होती? ही देशाच्या शिक्षण व्यवस्थेतच मूलभूत खोट होती, ज्यामुळे रक्षकांना माणूस हाही एक प्राणीच असतो हे साधं सत्य समजलेलं नव्हतं. असे प्रश्न विचारणारा एकही माईका लाल तेव्हा उभ्या देशात नव्हता. आणि समजा कोणी असा प्रश्न विचारला असताच तर संस्कृती रक्षकांनी आम्ही कुठे माणसं मारून खात आहोत, आम्ही फक्त मारून टाकत आहोत असाही युक्तिवाद केला असता. ही बंदी
अनेकांच्या जीवावर उठली होती आणि त्या दिके आणि त्याचं कुटुंबही फरफटत गेलं. आता गोष्टीच्या शीर्षकापासून तुमच्या मनात हे असलं कसलं नाव दिमित्री रियाज केळकर या प्रश्नाचा भुंगा शिरला असेल. तुमच्या मनात अनेक गणित आणि हिशेब पिंगा घालू लागली असतील की दिमित्री हे नाव तर परदेशी आणि रियाज मुसलमान आणि त्याच्यानंतर केळकर म्हणजे थेट उच्चवर्णीय ब्राह्मणी कुळ. कसं काय बुवा? तर त्याची गोष्ट अशी की दिकेच्या वडिलांचे पूर्वज देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या केळ या गावचे. त्यांचा व्यवसाय होता स्वयंपाकाचा. आता त्यांचा मूळ पुरुष नक्की कोण होता आणि तो काय करायचा वगैरे गोष्टींबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाही. आणि समजा आपण खोल खणत खणत गेलो तर कधीतरी आपल्या सगळ्यांचंच मूळ हे माकडात होतं आणि ते मांसाहारही करत होते आणि आपण सगळेच कुठून तरी कुठेतरी गेलो आलो आणि एका जागी बसलो. या तथ्यापाशी जाऊन थबकतो. तर केळकर हे हाडाचे वल्लभाचार्य होते. नव्हे, त्यांच्या घराण्याच्या रक्तातच स्वयंपाक कौशल्याची जनुक मुरलेली आणि बहरलेली होती. आणि खरं तर तीच त्यांची ओळख होती. या केळकरांना मसाल्यांचं आणि त्यांच्या मिश्रणांचं अद्भुत ज्ञान होतं. काळी मिरी आणि हिरवी मिरची यांच्या मिश्रणातून तयार होणारा तिखटपणा हा लाल मिरचीच्या तिखटापेक्षा कसा वेगळा असतो हे त्यांना बरोबर ठाऊक होतं. त्यामुळेच कोणतं मिश्रण कोणत्या पदार्थात वापरावं हे त्यांना अंतःप्रेरणेने समजून यायचं. तसंच पदार्थ तिखटाचा असला तरी त्यात गूळ किंवा मध असला कोणता तरी गोड जिन्नस चिमूटभर घातल्याने त्या पदार्थात चवीचा समतोल राखला जातो हे आधुनिक पाकशास्त्रातलं तत्व केळकरांना तेव्हाच समजलं होतं. हे सगळं अनुभवजन्य ज्ञान केळकरांनी आपल्या पुढील पिढ्यांकडे संक्रमित केले. काही 100,000 वर्षांपूर्वी जेव्हा मुस्लिम राजांनी या देशात आपली राजवट प्रस्थापित केली तेव्हा हुशार आणि बुद्धिमान स्वयंपाकी असलेल्या वेद गुरुजी केळकर यांनी मुघल पद्धतीच्या खाद्यपदार्थांची नीट माहिती करून घेतली आणि ते पदार्थ कसे करायचे हेही शिकून घेतलं. खरं तर त्याच्यासारख्या निष्णात वल्लभाचार्यासाठी तो डाव्या हाताचा मळ होता. असं म्हणतात की सोनं कितीही लपून राहिलं तरी ते चमकतच आणि आपली लटाकी दाखवतच. तसंच वेद गुरुजी केळकरच्या स्वयंपाक कौशल्याचं तेज एके दिवशी बादशाह सल्तनतच्या नजरेस पडलं आणि त्याने तो चकित झाला. खुश होऊन बादशाहने त्याची नेमणूक आपल्या मुदपाक खान्यातल्या प्रमुख स्वयंपाकी म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं तर हेड शेफ म्हणून केली. त्याची एक गोष्ट सांगितली जाते ती अशी. मुघल राजवटीने जवळपास सगळ्या देशात आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर ते या भूमीत स्थिर स्थावर झाले. त्यांच्या राजांना आणि उच्चाधिकाऱ्यांना खाण्यापिण्याचा कला काव्य शास्त्र विनोदाचा मोठा शोक. त्यामुळे प्रत्येक प्रांताच्या दरबारांमध्ये काव्य वाचनाच्या नृत्य संगीताच्या मैफिली वारंवार आयोजित केल्या जात. या मैफिलीनंतर खानपानाच्या मेजवानांचे बेत असत. त्यात उत्तमोत्तम तिखट गोड पदार्थ असत. त्यानंतर पान सुपारीचा कार्यक्रम असे. एकदा पश्चिम प्रांताचा दौरा करण्यासाठी खुद्द बादशाह जफर आला होता. बादशाहला गझलांची मोठी आवड. तो स्वतःही शायरी करायचा. बादशाहच्या आगमनानिमित्त एका सायंकाळी प्रमुख प्रांताधिकाऱ्याने त्याच्या दरबारात खास गझल मुशायरा आयोजित केला आणि त्यानंतर शाही भोजनाचा सोहळा आयोजला होता. या सोहळ्यात वेद गुरुजीच्या एका व्यंजनाने बादशाह सकट उपस्थितांच्या रचना एवढ्या तृप्त केल्या की त्या दिवशी प्रत्येक जण गझलांमधल्या शब्द चमत्कृतींबद्दल किंवा कल्पना विलासांबद्दल न बोलता त्या व्यंजनाबद्दलच बोलत होता. अगदी मुशायऱ्यात सहभागी झालेले गझलकारही. आता वेद गुरुजीला हे व्यंजन सुचलं होतं ते एका चिनी स्वयंपाक्यामुळे. तो स्वयंपाकी वेगवेगळ्या संस्कृतींमधल्या पाककलाकृती गोळा करत जगाच्या प्रवासाला निघाला होता. तेव्हा त्याची भेट वेद गुरुजी बरोबर झाली. भाषेच्या अडचणींमुळे त्यांच्यात नीट संभाषण होऊ शकत नसलं तरी बोलता बोलता एका पदार्थाच्या उल्लेखाने वेद गुरुजी थबकला. त्या पदार्थाबद्दल अधिक विचारणा केल्यावर त्या स्वयंपाकाने चित्र काढून हातवारे करून जे काही सांगितलं त्यावरून हा पदार्थ आपल्याकडे केल्या जाणाऱ्या मोदकाच्या अगदी जवळचा असल्याचं वेद गुरुजीच्या लक्षात आलं.
आणि त्यातूनच त्याला शाही भोजनासाठी खास अशी पाककृती सुचली. वेद गुरुजीने मोदकासाठी लागते तशीच तांदळाची पिठी तयार केली, पण ती एरवीपेक्षा अधिक बारीक करण्यास सांगितली. या पिठीची उकड करताना वेद गुरुजीने आपल्या हाताखालच्या स्वयंपाक्यांना उकड अत्यंत मऊ आणि लुसलुशीत असली पाहिजे अशा स्पष्ट सूचना दिल्या. तो म्हणाला होता, बंधूंनो, या उकडीची साडी पुढे लावण्यवतीने नेसल्यास त्याला एकही तडा पडता कामा नये, परंतु ही उकड एवढी तलम हवी की त्यातून त्या लावण्यवतीच्या कांतीचं तेज जराही लपून राहता कामा नये. अनेक प्रयोग करून अखेरीस हवी तशी उकड वेद गुरुजीने तयार केली. एवढंच नाही तर उकडीला वेगळा स्वाद, रंग आणि गंध प्राप्त व्हावा म्हणून त्यात अस्सल काश्मीरी केशरही टाकलं. मग त्याच्या लहान लहान पोळ्या लाटून त्यात योग्य प्रमाणात 5 मसाले घालून केलेला कोंबडी, ससा, बोकड, रानडुक्कर आणि हरीण या 5 प्राण्यांच्या मांसाचा खिमा भरला. त्यात 5 मसाले होते: मोठी वेलची पूड, दालचिनी पूड, मिरपूड, हिरवी मिरची खरडा आणि जायपत्री पूड. त्यात थोडा तळलेला कांदाही घातला. वेलची जायपत्रीमुळे खिम्याला मंद गंध प्राप्त होणार होता, तर दालचिनी आणि तळलेल्या कांद्याच्या गोळव्यामुळे मिरपूड आणि मिरचीच्या खरड्याचा तिखटपणा संतुलित झाला. हा किमा साजूक तुपावर परतला होता. नंतर उकडीच्या पोळीला मोदकाप्रमाणे पाऱ्या पाडून तिचं तोंड बंद केलं आणि ते मंद आचेवर उकळले. एखाद्या नाजूक कळीप्रमाणे दिसत असल्याने वेद गुरुजीने या पदार्थाला नाव दिलं पंचकलिका. जेव्हा या पंचकलिका भोजनाला उपस्थित असलेल्यांनी तोंडात टाकल्या तेव्हा सगळेजण त्यांच्या चवीने बेभान झाले. त्यांच्या चित्तवृत्ती फुलून उठल्या. त्यांच्या जिभेवरची सगळी अग्र पेटून उठली. जणू काही त्यांच्या रचनेत पंचकलिकेने नव्याने प्राण चेतवले होते. तिच्या चव, रंग, गंध आणि पोत या सगळ्यांचं एक अद्भुत संमिलन झालं होतं आणि त्यामुळे डोळे, नाक, जीभ, मन अशा सगळ्याच अनुभवेंद्रियांना तिने तृप्त करून टाकलं. रसिक बादशाह जफरने तत्काळ विचारणा केली, क्या चीज बनाई है? ये व्यंजन जिसने भी बनाया है उसके हाथ हमें चूमने हैं. उसे बुलाया जाए. वेद गुरुजी मुजरा करत बादशाला सामोरा गेला तेव्हा बादशाहने त्याला मिठीच मारली. तो म्हणाला, तुम्हारी जगह तो हमारे दिल में है. मग त्याने वेद गुरुजीला न्याहाळलं. धोतर, उपर्ण आणि कपाळावर गंध असा पेहराव पाहून बादशाह चकित झाला. तो म्हणाला, तुमने ये बनाया है? वेद गुरुजीने लवून नम्रपणे विचारले. हाँ सरकार. कोई गुस्ताखी हुई तो गुस्ताखी असं म्हणून बादशाह हसायला लागला. तुमने तो हमारी जन्नत की सैर करवाई. क्या व्यंजन बनाया? मग बाकी उपस्थितांना उद्देशून तो म्हणाला, कलाकारी सिर्फ गजलकारों, कवियों की या चित्रकारों की मक्तेदारी नहीं होती. एक खानसामा भी कलाकार होता है और ये गुरुजी इसकी जीती जागती मिसाल है. मग बादशाहने लगेचच अधिकाऱ्यांना गुरुजींना जहागीर, सोन्याची नाणी वगैरे गोष्टी इनाम म्हणून द्यायला सांगितल्या आणि शाही मुदपाक खाण्याचं प्रमुख पदही बहाल केलं. शेवटी बादशाहने विचारलं, गुरुजी, आप शाकाहारी और मुसलमान भी नहीं. फिर भी वेद गुरुजीला बादशाहच्या प्रश्नाचा रोग लक्षात आला. बादशाहच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला, बादशाह हिंद, जैसे कोई चित्रकार चित्र निकालते वक्त, गजलकार गजल लिखते वक्त सिर्फ चित्रकार या गजलकार होता है, वैसे ही खाना बनाते वक्त खानसामा भी सिर्फ खानसामा होता है. कल्पकता और कौशल्य को किसी भी धर्म में बांधकर रखना गैर है.
बादशाह म्हणाले, हम ये ऐलान करते हैं कि आज से हमारा नाम गुरुजी को दिया जाए। अब हम दोनों एक। आज से बादशाह हिंदुस्तान का नाम गुरुजी के खानदान में पैदा को दिया जाएगा। आणि अशा प्रकारे केळकर खानदानात मुस्लिम नाव प्रथा पडली ती आजताग आहे। आणि ती पहिल्यांदा मोडली ती दिकेच्या जन्माच्या वेळी। झालं असं की खानसाम्याचा वारसा दिकेच्या वडिलांना म्हणजे रियाज केळकरलाही मिळाला होता। त्याबरोबरच त्याच्याकडे आला केळकरांनी सुरू केलेला वडिलोपार्जित व्यवसाय। मुघल साम्राज्य गेल्यानंतर जेव्हा इंग्रज या भूमीत आले तेव्हाही केळकरांनी इंग्रजांना खाऊ घालायचं काम। एवढंच नव्हे तर काही केळकर तर लंडन मध्ये जाऊन खास पाश्चात्य आणि ब्रिटिश पाककला शिकूनही आले। पण तरी वेद गुरुजींच्या पंचकलिकेसारखी पाककृती सापडली नाही। पंचकलिकेत देशी आणि विदेशी संस्कृती मिलाप झाला आणि तीच तिची खासियत होती। दोन वेगवेगळ्या वर्णांच्या मिलापातून नवा वर्ण जसा अधिक सशक्त असण्याचा संभव असतो तसंच पंचकलिकेचं झालं होतं आणि म्हणून ती कादवभर टिकून। लंडनहून परतलेल्या कोण्या केळकराने मुंबईमध्ये मांसाहारी पदार्थांचं खास रेस्टॉरंट सुरू केलं। असं म्हणतात की इथल्या भूमिपुत्रांनी सुरू केलेल्या पहिल्या रेस्टॉरंट पैकी ते एक होतं। त्याचं नाव होतं खाना आणि अर्थातच इथली खासियत होती पंचकलिका। ती एवढी प्रसिद्ध होती की प्रांताप्रांतातले लोक मुंबईला आले की खाना भेट द्यायचेच। स्वातंत्र्योत्तर आधुनिक काळात रियाज केळकरच्या हाती जेव्हा या व्यवसायाची सूत्र आली तेव्हा त्याने या कलिकांचे वेगवेगळे प्रकार तयार केले। त्यात गोड पदार्थांचं मिश्रण भरलं, तसंच कोबी, कांदा, ढोबळी मिरची अशा शाकाहारी पदार्थांचीही पंचकलिका तयार केली। तसंच तळलेल्या पंचकलिकाही तयार केल्या। त्यामुळे खानाघरला अधिकची गिराईकं मिळाली। परिणामी व्यवसाय वृद्धी झाली। सगळं काही छान चाललं। आता तर गोठवलेल्या पंचकलिका तयार करण्याचाही मानस रियाजचा होता, जेणेकरून त्या स्थानिक तसंच परदेशी बाजारपेठेत किरकोळ बाजार क्षेत्रात विकता येईल आणि लोक आपल्या आपल्या घरी त्या तळून किंवा उकडून खाऊ शकतात। पण रियाजच्या या सगळ्या कल्पनांवर एकाएकी पाणी फिरून टाकण्यात संस्कृतीवादी सरकार सत्तेवर आलं आणि त्याने मांसाहार बंदीचा कायदा संमत केला आणि इथूनच केळकरांच्या घराण्याच्या अधोगतीला सुरुवात झाली। तिथे असा करायला जमतो। खर तर या कायद्याची कुणकुण रियाजला थोडी आधीच लागली आणि म्हणूनच त्याने कल्पक पंचकलिका तयार केली। पण तरी खानाघरच्या प्रमुख उत्पन्नाचा स्रोत हा मांसाहारी पंचकलिका आणि इतर पदार्थ हाच होता। ते खानाघरचं वैशिष्ट्य होतं, मुख्य आकर्षण होतं। मांसाहार बंदीनंतर खानाघरची रयाज गेली। एरवी सकाळी गर्दीने फुलून गेलेलं खानाघर सुनं दिसू लागलं। तिथे जे काही थोडेफार शाकाहारी ग्राहक यायचे तेही यायचे बंद झाले, कारण संस्कृती रक्षकांनी खानाघरमध्ये सगळे पदार्थ एकाच भांड्यात केले जातात अशी अफवा उठवली होती। एवढंच नाही तर जो कोणी खानाघरमध्ये जाईल त्याची काही खैर नाही देऊन दहशत पसरवली। एकदा संध्याकाळी अस्वस्थपणे विचार करत बसलेला असताना रियाजच्या पुढ्यात येऊन ती वाचून रियाज भीतीने गर्भगळीत झाला। बसल्या जागी तुझे पूर्वज वाटलेले आहेत हे तर जगजाहीरच। तुमच्या बायका काय आणि तुम्ही कोणाच्या औलादी आहात हेही काही वेगळं सांगायची गरज नाही। एवढे दिवस आमच्या लोकांना पाठवायचं काम तुम्ही नेमाने करत होता, आता बास, यापुढे आम्ही असं होऊ देणार नाही। आता आम्ही तुम्हाला चांगलाच धडा शिकवणार आहोत, असा धडा जो तुमच्या
सातच काय 100 पिढ्यांनाही आठवत. समजलं? संस्कृती संवर्धन व संरक्षण सम व सम. त्याच रात्री आईला घेऊन रियाजने तातडीने मुंबई प्रांत सोडला आणि शेजारच्या गोमांतक प्रांतात पलायन करून तिथे आसरा घेतला. तिथे मांसाहार बंदी नव्हती. उलट तिथे देशातले सर्वात मोठे कत्तलखाने होते आणि ते ज्या ज्या कोण्या मोठ्या उद्योग समूहाचे होते त्यांनीच संस्कृती रक्षक सरकारला निवडणुकीसाठी भरपूर पैसा पुरवला होता. तसंच या प्रांतात मांसाहारी नागरिक कितीतरी जास्त होते. त्यामुळे आगामी प्रांत निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी मांसाहार बंदीची खेळी इथे सपशेल फसेल हे संस्कृती सरकार नीट जाणून होतं. त्या पत्रातला प्रत्येक शब्द निशब्द रियाजला एवढा खोलवर जखम केला की त्या शब्दांनी त्याची सगळी शक्ती शोषून घेतली. एका भ्रमिष्ठावस्थेत तो गेला होता. त्याला आपण कोण आहोत, काय करतो आहोत हे काहीही सुधरत नव्हतं. त्याला फक्त एकच गोष्ट समजत होती, जीव वाचवून पळून जाणं, बस. गोमांतक प्रांतात आल्यावरही त्या जहरी आणि द्वेषपूर्ण शब्दांच्या भयाचं काळोखी सावट त्याच्या मनातून गेलं नाही. त्याला सारखं वाटत होतं की समजा आपण इथे पूर्वीचा व्यवसाय सुरू केला आणि त्याने जोम धरला तर त्याची खबर संस्कृती रक्षकांना लागेल आणि या भीतीच्या ओझ्याने तो एवढा दबला गेला की आपली सगळी पाककला कौशल्य विसरून गेला आणि एका लहानशा उपहारगृहात टेबल पुसायचं काम करू लागला. काही दिवस गेले. रियाजच्या मनातल्या भीतीचा हळूहळू निचरा होऊ लागला. पण तो निस्तेज निर्जीव झाला. त्याचं मन खचून गेलं होतं. तो आपल्या बायकोला म्हणाला देखील, मी कायम सावध असतो. सारे कोणीतरी येईल आणि मला मारून टाकेल. ही असुरतेची भावना कोणाला नाही समजणार. एकदा मात्र उलटच घडलं. मुंबई प्रांताच्या प्रमुखाकडून एक निरोप्या रियाजला शोधत शोधत त्या उपहारगृहात आला. गृहाच्या मालकाला त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा मालकाने सरळ नकार दिला. कारण रियाज तिथे वेगळ्या नावाने राहत होता. जवळच काही करत असलेल्या रियाजने हे संभाषण ऐकलं आणि खांद्यावरच्या रुमालाने तोंड झाकून निरोप्या आणखी काय चौकशी करतोय ते ऐकू लागला. निरोप्याने मालकाला फोटो दाखवला पण तोही मालकाने ओळखला नाही. कारण रियाजने तिथे गेल्या गेल्या पहिल्यांदा नकल केलं होतं. दाढी मिशा काढल्या होत्या आणि कपाळाला गंध लावायला सुरुवात केली होती. तो निरोप्या मालकाला आणखी काही विचारायला गेला पण मालकाने त्याला हाडहूड केली. मग निरोप्याला आपली खरी ओळख सांगायलाच लागली. ओळखपत्र दाखवत मालकाला म्हणाला, मी मुंबई प्रांत प्रमुखांचा संशोधन सचिव आहे. काहीही झालं तरी हा माणूस आम्हाला हवा. रियाजचे पाय भीतीने लटपटू लागले. मालक म्हणाला, शमस बघ, खरंच असा कोणी माणूस नाही. नक्की? आम्हाला तो इथेच असल्याची पक्की खबर मिळाली. आता रियाज घाईघाईने उपहारगृहाच्या स्वयंपाकघरात गेला. मागच्या दरवाजाने बाहेर पडला पण ते त्या सचिवाच्या लक्षात आलं असावं. रियाज जेव्हा गल्लीतून बाहेर पडून मुख्य रस्ता आणि भराभरा चालू लागला तेव्हा त्या सचिवाने त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली होती. एका निर्मनुष्य गल्लीत शिरल्यावर सचिवाने रियाजवर झडप त्याला पकडला. हवा तो माणूस आपल्याला सापडलेला आहे हे सचिवाला समजलं होतं. त्याने हसत हसत रियाज आणि त्याला घेऊन त्वरित हेलिकॉप्टरने मुंबई प्रांताकडे कूच केली. काही खैर नाही याची रियाजला खात्री पटली होती. अखेरीस आपण त्यांच्या हाती सापडलोच असं त्याला होतं. पण मुंबई प्रांत प्रमुखाने रियाजचं मोठ्या इतमामाने स्वागत केलं. त्याला चांगले कपडे, राहायला घर दिलं आणि म्हणाले,
इथे आरामात राहायचं, तुम्हाला कोणी काही करणार नाही. मग तो हसू लागला. त्याचा तुपकट चेहरा थरारला. हा प्रांतप्रमुख समचा सक्रिय कार्यकर्ता होता हे रियाजला होतं. मग अचानक त्याला आपल्याबद्दल एवढं प्रेम का वाटायला लागलं असावं, असा प्रश्न रियाजला पडला. आणि मग धूर्त प्रांत प्रमुखाच्या लगेचच ते लक्षात आलं. तो हसत म्हणाला, तुम्हाला इथे का आणण्यात आलंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल रियाज भाई, हो ना? नुकतेच आपले परमपूज्य राष्ट्रप्रमुख परदेश दौऱ्यावर गेले होते. अमेरिका भेटीत त्यांनी शस्त्रास्त्र पुरवठा आणि सैनिक प्रशिक्षण याबाबत करार केला. आता तुम्हाला माहितीच आहे की वर काय चाललंय ते. तर या कराराअंतर्गत आपल्या प्रांताच्या सैनिकांना प्रशिक्षित करण्यासाठी काही अमेरिकन अधिकारी इथे आले आहेत. त्यांना मांसाहार हा हवाच असतो. शिव 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 शिव. त्यातल्या एका तर तुमचं ते काय ते पंचकलिका का काय तेही माहिती आहे, म्हणून तुम्हाला खास बोलावून घेतलंय. कसं आहे ना, शेवटी राष्ट्राच्या आणि आपल्या प्रांताच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, हो का नाही? आणि असंही हे सैनिक भारतीय नागरिक नाहीत, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांनी मांसाहार करायला काहीच अडचण नाही. त्यामुळे छावणीत मांसाहार करण्याची परवानगी घेतली आम्ही. शेवटी सैन्य देशाच्या सर्वोच्च स्थानी, काय? रियाजने हो असं म्हणत मान डोलावली. तुम्ही राष्ट्राचा मान राखाल याची आम्हाला खात्री आहे, असं म्हणून हसत हसत प्रांतप्रमुख निघून गेला. संध्याकाळी रियाज खानागर पाहायला गेल्यावर आपण असं त्याला वाटू लागलं. पुन्हा त्या भयंकर भीतीचं सावट त्याच्या मनात उभारून आलं. खानागरचं नामोनिशान मिटवून टाकण्यात आलं होतं. आता तिथे वनौषधींचं मोठं दुकान झालेलं होतं. दुकानाची रंगरंगोटी केलेली असली तरी त्या रंगांच्या थरांखाली अजूनही बाटका हा शब्द लिहिलेलाच असेल, आणि तो कधीच पुसला जाणार नाही या जाणीवेने रियाजला कसं तरीच झालं. 2 क्षण तो तिथेच थांबला. त्याच्या डोळ्यातून 2 थेंब तरळले आणि मग तरातरा चालत तिथून निघून गेला. स्थिर स्थावर झाल्यावर रियाजने छावणीच्या स्वयंपाकघराची सूत्र आपल्या हातात घेतली. पण आता त्याच्यात पूर्वीसारखा उत्साह नव्हता की कल्पकताही नव्हती. जणू काही ती कशाच्या तरी खाली गाडून टाकण्यात आली होती. तो फक्त त्याला नेमून दिलेलं काम जीवाच्या भीतीने करत होता, एवढंच. थोड्या दिवसांनी रियाजची एका अमेरिकी सैन्याधिकाऱ्याशी भेट झाली. त्याचं नाव होतं दिमित्री मॉर्गन. तो अमेरिकन असला तरी त्याची आई मूळची रशियन होती, तर त्याचे वडील आयरिश. दोघांचेही पूर्वज आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी अमेरिकेच्या भूमीवर स्थलांतरित झाले होते. त्याचे पणजोबा कधीतरी जग फिरायला म्हणून निघाले होते, तेव्हा मुंबई भेटीत त्यांनी पंचकलिका चाखली होती, असं मॉर्गनने रियाजला सांगितलं. हळूहळू त्यांच्यातली मैत्री वाढत गेली आणि मॉर्गनने भयग्रस्त, निराश आणि उदास झालेल्या रियाजच्या पाककौशल्याला पुन्हा एकदा काही प्रमाणात पुनर्जीवित केलं. एकदा मॉर्गनच्या घरी मेजवानी झाल्यानंतर रियाजने त्याला आपली कर्मकहाणी सांगितली. ते ऐकून मॉर्गन म्हणाला, सॉरी बट वाय डोंट यू स्टार्ट युअर बिझनेस अगेन? आय विल गिव्ह यू द मनी. आणि मग रियाजने एका उद्योगपतीशी हातमिळवणी करून एक लहानसं शाकाहारी उपहारगृह सुरू केलं. आता रियाज प्रांतप्रमुखांचा माणूस झाल्याने त्याला कोणताही धोका नव्हता. उलट एकेकाळी त्याला हिणवणारे लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत शाकाहारी पंचकलिका खाण्यासाठी नव्या उपहारगृहात गर्दी करू लागले होते. नंतर मॉर्गनचा कार्यकाळ संपला आणि त्याच्याऐवजी दुसरा अधिकारी आला. पण मायदेशी जाताना मॉर्गनने रियाजकडे पैशांचा उल्लेखही केला नाही. जेव्हा रियाजने त्याला त्याच्या परतफेडीबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की मला जेव्हा लागतील तेव्हा मी परत मागून घेईन. मॉर्गनच्या या दातृत्व गुणाने प्रभावित होऊन त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी रियाजने असा पण केला
की आपल्या पहिल्या वहिल्या मुलाचं नाव दिमित्री ठेवायचं. आणि अशा प्रकारे या पृथ्वी तलावर जन्माला आला दिमित्री रियाज केळकर. रोहन प्रकाशनने प्रकाशित केलेला प्रणव सखदेव लिखित दिमित्री रियाज केळकरची गोष्ट हा कथासंग्रह जरूर विकत घ्या आणि आवर्जून वाचा. धन्यवाद.